तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते तायडे पासून. तर आता इथे तायडे मीडियावाल्यांना बोलत असते की समजा ह्या प्रकरणात आमच्या फॅमिलीचा जर दोष असेल आणि जर ते सिद्ध झालं तर जी कुठली शिक्षा असेल ती आम्ही भोगायला तयार आहोत असं म्हणते आता तायडे. आणि हे सगळं आता घरातले बघत असतात टीव्ही वरती. तर आता मीडियावाला म्हणतो की तर आता आपण बघू शकता की खानविलकर कुटुंबाच्या वतीने सागरिका खानविलकर यांनी आपली चूक मान्य केली आहे असं म्हणतो तो. तर आता इथे तायडे म्हणते नाही नाही, म्हणजे चूक कोणाची आहे काय आहे हे मी काही बोलतच नाही आहे, पण एवढं मात्र नक्की जर कोणी दोषी असेल तर तो समोर येणारच. आणि अजून एक महत्वाचं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सुमती इव्हेंट्स आणि नुपूरचं स्वयंपाकघर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे डबे सुमती इव्हेंट्सच्या ऑफिस मधून नाही गेलेत, नुपूरच्या स्वयंपाकघरातून गेलेत असं म्हणते तायडे. तर घरातले सगळे मंडळी बघत असतात, ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करू नका असं म्हणते तायडे, कन्फ्युजन नको उगाच असं म्हणते ते. मग अशी तर तुम्ही चूक मान्य केली होती असं म्हणतो मीडियावाला. फॅमिलीच्या वतीने मी माफी मागितली हो असं म्हणते ती, कारण शेवटी काय फॅमिली आमचीच आहे ना असं म्हणते ती. तर आता दुसरी मीडियावाली म्हणते मॅडम तुम्हाला काय वाटतं की मिसेस नुपूर खानविलकर ह्या प्रकरणात दोषी असतील असं म्हणते ती. आता आरोपी कोण आहे याबद्दल मी कसं काय बोलू शकणार असं म्हणते तायडे, पण एवढं सांगेन की जो कोणी दोषी असेल तो समोर येईलच, नाव तर आलंच पाहिजे समोर. म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात, एवढा खेळ झालाय तुमच्या श्रद्धेचा, तर हे चुकीचं आहे असं म्हणते तायडे. पण मग तेवढंच सांगायचंय मला की आता मात्र शांत राहा. आता ऑलरेडी आम्ही सगळेच खूप टेन्शन मध्ये आहोत. जोपर्यंत काय निकाल लागत नाही, जोपर्यंत दोषी आहे तो सापडत नाही, तोपर्यंत सहकार्य करा आणि प्लीज कायदा हातात घेऊ नका आणि शांत राहा प्लीज, पेशन्स ठेवा एवढंच सांगेन हा असं म्हणते तायडे. आणि आता ती म्हणते वॉचमन. तर आता इथे वॉचमनला परत गेट लावायला लावते ती. मिसेस नुपूर यांच्या टिफिन सेंटर मधून गेलेल्या भेसळयुक्त जेवणामुळे आज वातावरण खूप बिघडलं आहे असं वगैरे बोलत असतात टीव्ही वरती ते न्यूज रिपोर्टर. तर आता जिया म्हणते काय सारखं तेच तेच लावतायत असं म्हणते ती, आणि बाकी सगळे घरातले बघतच असतात न्यूज. बंद करा ते टीव्ही असं म्हणून जिया बंद करते टीव्ही. टीव्ही बंद करशील ग, पण लोकांचे आवाज कसे बंद करशील असं म्हणते मावशी. पाहिलंच ना आज तुझ्यामुळे हे सगळं होतंय असं म्हणतात मावशी आता नुपूरला. तेवढ्यातच आता तायडे येते आणि दरवाजा वाजवते. तर तायडे आली असं म्हणत तिची आई जाते आणि दरवाजा उघडते. तर आता तायडे येते ऍक्टिंग करते, आपल्या डोक्याला हात धरून थांबलेली असते तायडे. मुद्दाम ड्रामा असतो बघा प्रेक्षक तायडेचा इथे. तर तायडे जात असते तर तिची आई म्हणते पाणी आणते तुझ्यासाठी, बस असं म्हणतात मावशी. तर आता तायडे बसते. ठीक आहे तायडे पाणी घे असं म्हणते तिची आई. तर आता इथे पाणी पिते तायडे. जग आउट ऑफ कंट्रोल गेलंय बाहेर असं म्हणते तायडे. कसं बसं मॅनेज केलंय मी, सगळे खूप भडकलेत, सगळ्यांना फक्त जे घडलंय ते चुकीचंच वाटत नाही आहे, तर कोणीतरी मुद्दाम केलंय, त्यांच्या श्रद्धेचा अपमान व्हावा म्हणून मुद्दाम केलंय असं वाटतंय सगळ्यांना असं म्हणते ती. तर आता मल्हार काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो, मला खात्री आहे जे सत्य आहे ते बाहेर येलेच असं म्हणते तायडे. तर तेवढ्यातच इन्स्पेक्टर येतात आणि इथे नॉक करतात दरवाजा. समोरच मल्हार आणि नुपूर सुद्धा असतात आणि बाकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कसं काय इन्स्पेक्टर आलेत म्हणून. हा असं करते आता तायडेची आई. पोलीस आले असं म्हणते ते. मल्हार पोलीस आले बघ, मल्हार पोलीस आले बघ असं म्हणून ओढायला लागते तायडेची आई. इन्स्पेक्टर बरं झालं तुम्ही आलात असं म्हणतो मल्हार. बाहेर बघितलं ना केवढी गर्दी गोळा झाली ती, आम्हाला गरज होती पोलीस प्रोटेक्शनची असं म्हणतो तो. आम्ही प्रोटेक्शन द्यायला नाही आलोय. मिसेस नुपूर खानविलकर तुम्हीच का असं म्हणतो इन्स्पेक्टर. हो असं म्हणते नुपूर, तुमच्या विरुद्ध एक कंप्लेंट आहे असं म्हणतो होता तो इन्स्पेक्टर. तर खूप आनंद झालेला असतो तायडेला इथे. तुम्ही व्हेज जेवणामध्ये नॉनव्हेजचा वापर करून एका समूहाचा तुम्ही अपमान केलाय असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो घरातल्याना आणि नुपूरला मात्र खूप जास्त त्रास झालेला असतो. तर तायडेला खूप जास्त आनंद झालेला असतो. नाही नाही असं म्हणते आता नुपूर, हे शक्यच नाही आहे असं म्हणते नुपूर, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता सगळ्यांना खूप जास्त धक्का बसलेला असतो. तर तायडे मात्र खूप आनंदाने बघत असते नुपूरकडे. तर आता नुपूरला शंका आलेली असते तायडेवर, लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि त्यांच्या श्रद्धेबरोबर खेळल्याबद्दल तुम्हाला अड्रेस्ट करतोय असं म्हणतात इन्स्पेक्टर. तर आता धक्का बसलेला असतो घरातल्या सगळ्या मंडळींना. नुपूर मात्र खूप जास्त रडायला लागते. तायडेला खूप जास्त आनंद झालेला असतो. चला ताब्यात घ्या ना असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. तर आता ते कॉन्स्टेबल येतात आणि बेड्या ठोकतात त्या नुपूरच्या हातावरती. तायडे मात्र खूप जास्त हसत असते इथे. तिचे बाबा सुद्धा खूप जास्त हसत असतात. नुपूरला मात्र खूप जास्त रडायला आलेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो मल्हार ऐका ना माझं, तिला असं अचानक घेऊन जाऊ नका, शांतपणे बोलू शकतो का आम्ही इथे असं म्हणतो तो. हे बघा मिस्टर मल्हार खानविलकर, तुम्ही आमच्या कामाच्या आड येत आहे, बाजूला वा असं म्हणून ओढतात त्याला इन्स्पेक्टर. तर नुपूर मात्र खूप जास्त रडत असते. चला जेलर त्यांना घेऊन चला असं म्हणतो तो. नाही नाही तुम्ही तिला असं इथून घेऊन जाऊ नाही शकत असं म्हणतो मल्हार. तिच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला नाही अजून, तुम्ही अशी वागणूक नाही देऊ शकत तिला असं म्हणतो मल्हार. तुमच्याकडे काय पुरावा आहे तिच्या विरोधात, जे काय झालं तिच्यात तिचा काही दोष नाही असं म्हणतो मल्हार. हे बघा हे आम्ही नेहमीच ऐकत आलोय, चला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. सर असं म्हणते नुपूर, ते त्यांचं कामच करतायत असं म्हणते नुपूर. आणि तसंही सगळ्यांना माझीच चूक झाली आहे असं वाटतंय, त्यांना करू दे त्यांचं काम, मला जाऊ दे असं म्हणते नुपूर. नाही नुपूर असं म्हणतो मल्हार, मी तुला नाही जाऊ देणार असं म्हणतो मल्हार. बरोबर बोलते ती मल्हार, पोलिसांच्या कामामध्ये आम्ही अडथळा नाही आणला पाहिजे असं म्हणते तायडे. मी काय त्यांना घेऊन जाऊ नका असं म्हणत नाही, पण आपल्याला वेळ तरी द्या ना असं म्हणतो मल्हार.
मल्हार सर असं म्हणते नुपूर जाऊ द्या ना. चला असं म्हणते ती. नाही नाही नुपूर मी तुला नाही जाऊ देणार असं म्हणतो मल्हार. इन्स्पेक्टर प्लीज थोडा वेळ द्या ना मला प्लीज असं म्हणतो मल्हार. मल्हार अरे काय करणार आहेस पण तू काय होऊ शकणार आहे एवढ्यात असं म्हणते तायडे. होईल काहीतरी मी काहीतरी करू शकतो असं म्हणतो मल्हार. इन्स्पेक्टर प्लीज. तर मल्हार असं म्हणत आता दीप आलेला असतो तर आता तो अँटिसिपेटरी बिल घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो वकिलाकडून. इन्स्पेक्टर साहेब अटकपूर्व जामीन कोर्टाने दिला एकदा चेक करा असं म्हणतो दीप. तायडेला मात्र धक्का बसलेला असतो कारण आता बिल मिळालेली असते ना नुपूरला म्हणून. हे घ्या असं म्हणतो आता इथे दीप. तर आता इन्स्पेक्टर घेतात ते बिल आणि वाचतात. तर आता बेल झालेली असते नुपूरची. तर आता ताडेला मात्र एकदमच धक्का बसलेला असतो. पण हे कसं असं म्हणते नुपूर. आपण जेव्हा कार्यक्रमातून निघालो तेव्हाच मला अंदाज आला होता की हे प्रकरण इतकं मोठं होणार आहे. मी फोन करून ठेवला होता दीपला ऑलरेडी. शेलार सोडा त्यांना असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता नुपूरला घेऊन जात नाहीत बघा प्रेक्षक हो जेलामध्ये. तर आता जियाला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आता तायडे तिच्या बाबाला मात्र खूप जास्त दुःख. आम्ही आता निघतो पण तपास चालूच राहील असं म्हणतात इन्स्पेक्टर. हो असं म्हणतो मल्हार. यांच्या विरुद्ध काही पुरावा मिळतोय काही आम्ही शोधतच राहणार असं म्हणतो इन्स्पेक्टर. असं म्हणतो आता इथे मल्हार. चला रे असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता घेऊन जातात इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला वगैरे सगळ्यांना. तर आता दीप सुद्धा घेऊन जातो त्या लॉयरला बघा प्रेक्षक आणि तायडे मात्र बघतच राहते मल्हार आणि नुपूरकडे. तर आता नुपूर खूप जास्त रडत असते. तर आता मल्हार तिची सांत्वना करत असतो. नुपूर प्लीज असं म्हणतो तो बी ओके. मल्हार असं म्हणते तायडे मनातल्या मनात. तू आज अलर्ट होतास म्हणून माझा शेवटचा डाव फसला असं म्हणते तायडे. पण हरकत नाही हे प्रकरण काही इथेच संपलेलं नाही असं म्हणते तायडे. अशी हार मानणारी नाही आहे मी असं म्हणते तायडे. तर आता रात्र झालेली असते. तर आता तायडेला दाखवलंय तर तायडे आता इथे काहीतरी विचार करत असते आपल्या खोलीमध्ये. तर आता तिला आठवतं तुम्ही तिला इथे असं अचानक इथून नाही घेऊन जाऊ शकत असं म्हटलेलं असतो ना मला. हार ते आठवतो तिला आता फ्लॅशबॅक मध्ये तायडेला. इन्स्पेक्टर साहेब ही अटकपूर्व जामीन आहे कोर्टाने दिला एकदा चेक करा असं म्हणून दीप आलेला असतो ना. आणि कसं मल्हारने म्हटलेला असतो की मला माहित होतं हे प्रकरण अंगाशी येणार म्हणून मी बेल ऑलरेडी करायला सांगितली होती असं म्हटलेलं असतो ना. हे सगळं आठवतं आता इथे तायडेला. तर तेवढ्यातच तिचा बाबा येतो आणि म्हणतो तायडे अगं तुझा आजचा प्लॅन इतका परफेक्ट होता ना की नुपूरची वाट लागली होती. सगळे तिच्या विरोधात गेले होते. अहो आपल्या तायडेला काय भारी भारी सुचतं ना असं म्हणते तिची आई. अगं थोडक्यात राहिलं असं म्हणतो तिचा बाबा. मल्हारने जर अटकपूर्व जामीन मिळवला नसता तर नुपूर आता तुरुंगात असती असं म्हणतो तो. बाबा हे कळत नाही तुम्हाला असं म्हणते तायडे. काय असं म्हणतो जा बाबा. तिला फक्त जामीन मिळाला असं म्हणते ती. पण इन्स्पेक्टर घेऊन गेलेच नाहीत ना ते तर राहिलंच असं म्हणते तिची आई. मला ना बघायचं होतं तिला जेलमध्ये असं म्हणते तिची आई. मजा आली असती अशी म्हणते ती. अशी कशी का बावटू तिला पोलीस घेऊन गेले नाहीत म्हणजे तिच्यावरची कंप्लेंट मागे घेतली असं होत नाही असं म्हणते तायडे. हो असं म्हणते तिची आई. हो बरोबर आहे असं म्हणतो तिचा बाबा. कोर्टात उभे राहायला लागणार आहेच तिला असं म्हणते ती. तिथे प्रश्नाचा भडीमार होणारच आहे आणि मीडिया त्यांचे प्रश्न काय संपणार आहेत इतक्यात संपेल तरी नाही वाटत आहे मला असं म्हणते तायडे. सगळे पुरावे नुपूरच्या विरोधात आहेत असं म्हणतात तिचे बाबा. त्यामुळे कोर्टात तिचा सिद्ध होणारच गुन्हा आणि बाहेर अपमान तोही होणारच आहे तिचा. तिचं आयुष्य खूप अवघड होणार आहे आता बाबा असं म्हणतात तायडे. घाबरेल घरा बाहेर पडायच्या आधी. भीती वाटेल तिला. आपलं तोंड कुठे लपू कुठे दाखवू अशी अवस्था होईल तिची. आयुष्यातला प्रत्येक क्षण जड होणार आहे बघ तिला असं म्हणते तायडे. जेलच्या बाहेर तिला अशी शिक्षा मिळेल ना की ती स्वतः म्हणेल कशाला मला जामीन मिळाला त्यापेक्षा मी जेलमध्ये गेले असते तर बरं झालं असतं असं म्हणते तायडे. बाप रे म्हणजे मच्छी मच्छा आहे असं म्हणते तिची आई. लिहून घे तू आई तिची ही शिक्षा जेलपेक्षा वाईट असणार आहे असं म्हणते तायडे. कठीण असणार आहे असं म्हणते ती. तायडे असं म्हणते तिची आई. म्हणजे हे सगळं तू घडवून आणणार आहे सगळं असं म्हणते तिची आई. तर तायडे म्हणते मला जे घडवून आणायचं होतं ते घडवलं मी असं म्हणते ती. आता जास्त काय काम करायची गरज नाही मला. आता ती मीडिया तिला एक नाही 100 प्रश्न विचारणार. कसं झालं असं मी खरंच चुकले की नाही चुकले नसेल तर हे कोणी केलं का केलं कशासाठी केलं ह्या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे असे प्रश्न तिला पडून एक दिवस ती हरवून जाणार. मग तो दिवस त्या दिवसाची मी वाट बघतीये कारण तेव्हा पूर्णपणे हरलेली असणार शॅटर्ड. मग स्वतःहून कबुली देईल चाकरी काम्या हरले मी असं म्हणून आता जोरात हसायला लागते तायडे. तिचे आई बाबा सुद्धा हसायला लागतात. तर आता इथे मल्हारला दाखवलंय तर मल्हार कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की पण आजच्या इव्हेंटचं तर सगळं फायनल झालं होतं ना असं म्हणतो मल्हार. पण सगळ्या न्यूज बघून आणि मोमेंटला बॅकआउट केलं त्याने. आणि मल्हार तुला कळतंय एकाच दिवसात 4 क्लायंट्सने बॅकआउट केलाय. या आधी सुमती इव्हेंट्स मध्ये कधीच घडलं नव्हतं असं म्हणतो दीप. पण काय कारण काय देत आहेत ते हेच सगळ्या बातम्या. आणि मी त्यांना कन्व्हिन्स करायचा खूप प्रयत्न केला पण ऐकायलाच तयार नाही तसं म्हणतो होता तो. माय गॉड असं म्हणतो मल्हार तू एक काम करतोस तू एकदा बोलतोस त्यांच्याशी शेवटचाच उपाय आहे प्लीज त्यांना कन्व्हिन्स कर असं म्हणतो ती. बोलायलाच हवं आता लगेच नको. आता वातावरण खूप तापलेलं आहे 2 दिवस जाऊ देत आणि मग मी बोलेल त्यांच्याशी असं म्हणतो होता मल्हार. बाय असं म्हणतो तो. दीपाने आता फोन ठेवतो मल्हार. का म्हणाला दीप असं म्हणते आता नुपूर. तू काय करतेस इथे असं म्हणतो मल्हार. काय म्हणाला असं म्हणते नुपूर. नाही काय विशेष नाही असं म्हणतो मल्हार. काय म्हणत होता असं म्हणते नुपूर. हेच अच्छा इव्हेंट बाबतीत काय गोष्टी डिस्कस करायच्या होत्या आणि नवीन 1-2 मेन्यूज आहेत ते चेकआउट करायचे होते बाकी काही नाही असं म्हणतो मल्हार. काय लपवत आहे माझ्यापासून सर असं म्हणते आता नुपूर. तर आता मल्हारच्या डोळ्यामध्ये दुःख असतं ना ती ओळखते बरोबर. इव्हेंट्स कॅन्सल होत आहेत ना असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. माझ्या एका ऑर्डरमुळे
किती मोठं नुकसान होतंय सुमती इव्हेंट्सचं असं म्हणते नुपूर. तुमच्या चेहऱ्यावर किती टेन्शन आहे तरी तुम्ही म्हणत का नाही आहेत की हे सगळं तुझ्यामुळे झालंय म्हणून असं म्हणते नुपूर. का लपवताय माझ्यापासून सर असं म्हणते नुपूर. एवढं प्रोटेक्ट का करताय मला असं म्हणते नुपूर. तर आता ती बघते तिच्या शर्टाकडे, तिच्यावर काळी शाई पडलेली असते ना, ती बघते तिच्याकडे आणि जाते ते शर्टाकडे. तर आता ती शर्ट आपल्या हातामध्ये घेते. तर तिला खूप जास्त रडायला आलेलं असतं. ते शर्ट घेऊन ती आता मल्हारकडे येते. त्या समोर थांबलेली असते ती. हा डागही माझ्यामुळेच लागलाय असं म्हणते नुपूर. वाटेल ते बोलले होती लोक तुम्हाला असं म्हणते नुपूर. तुझ्यामुळे नाही नुपूर असं म्हणतो मल्हार. माझ्यामुळे नाही असं म्हणते नुपूर. माझ्यामुळे नाही तर मग कुणामुळे असं म्हणते ती. बोला ना सर. माझ्यामुळे नाही तर कोणामुळे असं म्हणते ती. नुपूर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्याला दिसतात तशा नसतात असं म्हणतो मल्हार. म्हणजे असं म्हणते नुपूर. हे सगळं माझ्यामुळे झालं असेल तर असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. सुमती इव्हेंटचा एखादा बिझनेस ट्रॅव्हल असं करूच शकतो ना असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. सुमती इव्हेंटचा सक्सेस त्याच्या मनात चालतो तो हा व्यक्ती करूच शकतो ना असं म्हणतो नुपूरला मल्हार. म्हणजे त्यांना टार्गेट मला करायचं होतं पण तुला मुद्दाम या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं असं असू शकतं ना असं म्हणतो मल्हार. त्यामुळे खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं असं म्हणतो मल्हार. कारण या शर्टावर जसा डाग लागला तसंच तुझ्या बिझनेसवरही डाग लागला असं म्हणतो तो. आय एम सॉरी असं म्हणतो मल्हार. तर आता तो निघून जातो तिथून आपलं शर्ट घेऊन. तर आपले ते जे कपडे असतात तो घेतो आणि आता तो धुवायला टाकतो. मला बरं वाटावं म्हणून म्हणताय ना सगळं असं म्हणते नुपूर. नुपूर तू प्लीज समजून घे मी काय म्हणतो ते असं म्हणतो मल्हार. या जगासाठी आपण एक आहोत मिस्टर अँड मिसेस खानविलकर असं म्हणतो मल्हार. त्यामुळे कुणीतरी मला हर्ट करण्यासाठी तुला मुद्दाम टार्गेट केलंय असं म्हणतो मल्हार. पण सर हे जर खरं असेल तर ती कोणी केलंय हे आपल्याला शोधायला हवं सर असं म्हणते नुपूर. मलाही असंच वाटतं असं म्हणतो मल्हार. मग चला ना सर असं म्हणते नुपूर. कुठे असं म्हणतो मल्हार. कुठे म्हणजे काय. कुणी केलंय हे शोधायचं आहे ना आपल्याला. मग वेळ का घडवायचा. जिथे सगळं घडलं तिथे जाऊन एकदा बघूया तरी कदाचित काहीतरी सापडेल आपल्याला असं म्हणते नुपूर. नाही नुपूर असं म्हणतो मल्हार. तू कुठेही जायचं नाही असं म्हणतो तो. मी जाऊन बघून येतो असं म्हणतो तो. का असं म्हणते नुपूर. मी का नाही जायचं. तुम्हीच काय एकटे जायचं मी का नाही यायचं सोबत असं म्हणते नुपूर. नुपूर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळा मॅटर खूप सेन्सिटिव्ह आहे. बाहेर लोक किती चिडलेत बघितलंस ना तू. त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये मला इन्व्हॉल्व करायचं नाही असं म्हणतो तो. मला नाही जमत असं मुद्दाम म्हणताय ना तुम्ही. काय मी घाबरटे असं म्हणायचंय तुम्हाला असं म्हणते ती. असं कुठं म्हटलंय मी असं म्हणतो तो. मग का शंका घेताय सर. असं काय करायचंय आपल्याला. शोजच घ्यायचंय ना. मग मी जर इथे तयार आहे तर तुम्ही माझा उगाच कॉन्फिडन्स का डाऊन करताय असं म्हणते ती. ओके मिसेस खानविलकर आय एम सॉरी असं म्हणतो मल्हार. मला माफ करा. या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तुम्हाला शक्य नाही. हे मी एकदम डोक्यात पक्क करून ठेवलंय असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो मल्हार. पण वेळ बघितलं काय झाली. रात्र झाली आहे बाहेर. आता नको जायला असं म्हणतो तो. उगाच टोमणे मारू नका. हे सगळं अजिबात तुम्ही आपल्या मनापासून बोलत नाही आहात असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो मनापासून बोललेल्या गोष्टी तरी तू कुठे मनावर घेतेस असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते आता नुपूर. काय म्हणाला तसं म्हणते ती. नाही नाही काय नाही हेच की आता वेळ काय झाली आणि तू काय म्हणतेस हेच म्हणायचंय असं म्हणतो मल्हार. सर मला वेड्यात काढण्यापेक्षा प्लीज समजून घ्या ना असं म्हणते नुपूर. ऑन अ सिरियस नोट मला खूप काळजी वाटते असं म्हणतो मल्हार. बाहेर लोक खूप संतापलेत आणि आता बाहेर काही होऊ शकतं असं म्हणतो तो. पण हाच रूल तुमच्यासाठी पण आहे ना सर. बाहेर सगळं जे काय चालू आहे सगळं टेन्शन सुरू असताना तुम्हाला एकट्यानं बाहेर जायला देऊ असं म्हणायचंय तुमचं. मला नाही काळजी वाटणार तुमची असं म्हणते नुपूर. तर आता हसतो मल्हार. त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. खरंच तुला माझी काळजी वाटते असं म्हणतो मल्हार. विषय बदलू नका प्लीज. विषय बदलू नका असं म्हणते नुपूर. जे होणार आहे त्याला मलाही सामोरं जावं लागणारच आहे ना. आणि आता 2 मिनिटापूर्वी म्हणत होतात की जगासाठी आम्ही दोघे एकच आहोत म्हणून असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि हो आम्ही एकच आहोत असं म्हणतो तो. आणि आता एकत्र आपण जाऊया काय झालं होतं ते बघायला असं म्हणतो मल्हार. चला असं म्हणतो तो आणि आता तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला घेऊन जायला बघतो. तर आता इथे मल्हार आणि नुपूर आपल्या दाराला बंद करतात आणि बाहेर येतात. तर तेवढ्यातच ताडे बघते त्यांना. नुपूर ड्रायव्हर घरी निघून गेलाय. आता त्याला बोलवलं तर वेळ होईल असं म्हणतो तो. आणि ताडे मात्र सगळं बघत असते तिथे लांब थांबून. नाही नको नको अशी काही गाडीची गरज नाही. पण ऑटोने जाऊया ना असं म्हणते नुपूर. चल असं म्हणतो मल्हार. चला असं म्हणते आता नुपूर. आता हे दोघं कुठे निघाले असं म्हणते ताडे. लक्ष ठेवायला हवं असं म्हणते ताडे. तर आता ती कोणाला तरी फोन करते. नुपूर आणि मल्हार आता घराबाहेर पडलेत. कुठे गेलेत काय करतायत कोणाला भेटतायत ह्याची सगळी माहिती मला हवी आहे. नुपूर घाबरली पाहिजे तसं म्हणते तायडे. ती घाबरली पाहिजे एवढी की घराच्या बाहेर पडणार नाही असं म्हणते तायडे. एक गोष्ट लक्षात ठेवा तिला फक्त भीती दाखवायची आहे कळलं असं म्हणते तायडे. तर बघा प्रेक्षक हो तायडे आपला प्लॅन आखलेली असते. तर आता बघ इथे समोर वगैरे का पण काय येते. तर आता सीसीटीव्ही फुटेज बघत असतो मल्हार आणि नुपूर. तर आता त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर सुद्धा बघत असतात. तर आता हा तर जनार्दन आहे असं म्हणतो आता मल्हार. तर आता इथे बघा प्रेक्षक कसं भेसळ केलेलं असतं हे सगळं दिसतंय फुटेजमध्ये. काल तुमच्याकडनं मी काढून घेतलेलं ते तुम्हाला परत करायला आलोय सन्मानपूर्वक असं म्हणतात ते सगळे आश्रमवाले. तर आता इथे नुपूर मिठी मारते मल्हारला सगळ्यांसमोर. माझ्यावरची केस पोलिसांनी मागे घेतली तरी तुमच्या चेहऱ्यावर कुठला आनंद दिसत नाही असं म्हणते नुपूर. या सगळ्यामध्ये तुम्हीच तर नव्हता ना असं म्हणते आता नुपूर ताडेला. तर बरोबर पकडलेले असते बघा प्रेक्षक नुपूर. तर आता प्रेक्षक खूप छान आहे पुढचा रिकॅप. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.